नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अरुंधती दरवाजाला कुलूप लावत असते त्यावेळी ती यशला म्हणत असते, आपण वेळेत तर पोचू ना. तर यश म्हणत असतो, हो आई, आपण वेळेतच पोचू. तर अरुंधती म्हणते, काही नाही रे, फक्त आज ते क्रिटिक येणार आहेत ना, म्हणून, बाकी काही नाही. तर यश अरुंधतीला म्हणतो, आपण फक्त 15 मिनिटात पोचू. त्यावेळी निघाल्यानंतर अरुंधतीला निशाचा फोन येतो. तर अरुंधती तिला विचारते, झाली का गं सगळी तयारी? मी आल्यावर एकदा बघते. आणि अभि पोचलाय का तिथे? तर निशा म्हणते, हो आलाय. तर अरुंधती म्हणते, ठीक आहे, मी पण पोचते 15 मिनिटात. फोन ठेवल्यानंतर अरुंधती यशला म्हणते, अभि पोचलाय हॉटेलमध्ये. बरं झालं यायला लागलाय, मला तेवढाच आधार त्याचा. यश म्हणतो, हो खरंय. तर अरुंधती म्हणते, आता क्रिटिककडे तो बघेल म्हणजे मला काही काळजी नाही. तर यश म्हणतो, तो आता सगळं काही हँडल करेल, तू काही काळजी करू नकोस. इकडे अभि हॉटेलमध्ये स्वतःचीच दादागिरी करत असतो आणि तो सगळ्यांना म्हणत असतो, हे काय, कोणाची ड्युटी होती टेबल साफ करण्याची? नीट साफ करता येत नाही का? असं तो आवाज चढवून बोलत असतो. इथे काय तुम्ही टेबल क्लॉथ वगैरे काही घालत नाही का? पेपर्स, प्लेट्स, नॅपकिन्स, कटलरीज सगळं व्यवस्थित नीट अरेंज करून ठेवायचं. त्या मिहिरने काही शिकवलं नाही वाटतं तुम्हाला? हे ऐकून स्टाफला राग येतो आणि तो निशाला म्हणतो, कोण समजतो हा स्वतःला आपल्याला शहाणपणा शिकवणारा? अरुंधती मॅडमचा मुलगा आहे म्हणून, नाहीतर याला मी 1 मिनिटात बाहेर काढलं असतं. तर निशा त्याला म्हणते, तू शांत हो, लक्ष देऊ नकोस. अभि म्हणत असतो, किती धूळ आहे इकडे, नीट लक्ष देता येत नाही का? मला जर व्यवस्थित काम करताना तुम्ही दिसले नाहीत ना, तर मी तुमच्या पेमेंटमधून 1 दिवसाचं पेमेंट कट करीन. आणि मी हे सिरियसली बोलतोय, मजाक करत नाहीये. हे सगळं ऐकून तर दीपकला खूपच राग येत असतो आणि तो म्हणत असतो, हा समजतो कोण स्वतःला? तर निशा म्हणते, आपण अरुंधती मॅडमकडे बघून काम करायचं. त्या आपल्या पाठीशी आहेत, तू काल बघितलंस ना. अभि सर त्यांना सांगत असताना सुद्धा त्यांनी माझी बाजू घेतली आणि त्या कस्टमर्सला हाकलून दिलं. अभि त्या दोघांना बोलताना पाहतो आणि त्यांच्यावर ओरडतच म्हणतो, लक्ष कुठे आहे तुमचं? इथे काय मी प्रवचन द्यायला आलोय? निशा सॉरी सर म्हणते. तर अभि म्हणतो, तू काय इथे त्याच्याबरोबर गप्पा मारायला येतेस का? आणि दुसऱ्याकडे बघतच म्हणतो, हा तर 1 नंबरचा कामचुकार आहे. आल्यापासून मी तुझ्याकडे ऑब्झर्व करतोय. इथे काय फुकटचा पगार खायला येतोस का तू? हे काय तुझ्या बापाचं रेस्टॉरंट आहे? बापावर बोलल्याबरोबर त्याला राग येतो आणि तो अभिवर धावून जातो. त्यावेळी त्या दोघांचं थोडंसं भांडण होतं. तर दीपक मध्ये जाऊन त्यांना अडवतो. अभि म्हणत असतो, कोण आहेस तू इकडे? एक साधा वेटर आहेस. आणि मी कोण आहे? मालक. या रेस्टॉरंटचा मालक आहे मी. माझ्याशी मस्ती करायची नाही. तो अभिला म्हणतो, मिहिर सरमुळे मी शांत बसलोय, नाहीतर आत्ता तुम्हाला दाखवून दिलं असतं. एकतर तुमच्या आईने आम्हाला एवढ्या लवकर बोलवून ठेवलंय फुकटचं. स्वतः आला नाहीत अजून त्या. आणि आमच्यावर ओरडायचं नाही. त्यावेळी दीपक त्याला म्हणतो, अशोक गप्प बस, आपण आपल्या रेस्टॉरंटसाठीच सगळं काही करतोय ना. तर अशोक म्हणतो, आपल्या? मी नाही आहे या रेस्टॉरंटचा मालक, जे असतील ते बघून घेतील. इकडे अरुंधती आणि यश हॉटेलला जात असताना दुसऱ्या एका बाईकबरोबर त्यांचा छोटासा ॲक्सिडेंट होतो. तर तो माणूस गाडीवरून उतरून यशलाच ओरडत असतो. तर यश म्हणतो, तुम्ही माझ्यावर काय ओरडताय? मी तर इंडिकेटर दिलं होतं. तो माणूस यशला म्हणत असतो, तू बघून गाडी चालवू शकत नाही का? आणि गाडी चालवताना गप्पा कसल्या मारतोय तू? यश म्हणतो, काका जाऊ द्या ना, तुम्हाला काही झालं नाहीये ना? आम्हाला जाऊ द्या, आम्हाला जरा घाई आहे. तो माणूस म्हणतो, किती हा बेफिकीरपणा? तुझ्यामुळे ॲक्सिडेंट झाला असता त्याचं काही वाटत नाही तुला, आणि एवढी कसली घाई लागली आहे तुला? तर अरुंधती म्हणते, सर खरंच चुकलं आमचं हवं तर, पण आम्हाला जाऊ द्या ना, आम्हाला खरंच घाई आहे. त्यावेळी यश म्हणतो, आई चूक आपली नाहीये, चूक त्यांची आहे. तर तो माणूस म्हणतो, बघा कसा बोलतोय, मोठ्यांचा आदरच नाही. यश म्हणतो, काका रस्त्यावर कसला मानपान बघताय? चूक तुमची आहे ना, वयाचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. अरुंधती यशला म्हणते, आपल्याला उशीर होतोय ना, सॉरी म्हण आणि सोडून दे आता. तर तो माणूस म्हणतो, आता सॉरी बिरी काहीच चालणार नाही. होऊ दे उशीर, पोलीस आल्याशिवाय आता मी तुला इकडून जाऊ देणार नाही. अरुंधती म्हणत असते, आता पोलीस वगैरे कशाला? यश म्हणतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी माझ्या आईला सोडून परत इकडे येतो, तोपर्यंत तुम्ही पोलिसांना बोलवून घ्या. पण प्लीज आता आम्हाला जाऊ द्या, आम्हाला उशीर होतोय. तो माणूस म्हणतो, मी काय वेडा वाटलोय का तुला? मला माहिती आहे तू इकडून पळशील. अरुंधती म्हणत असते, यश सोडून दे ना. यश म्हणतो, आई हा भांडखोर माणूस काही ऐकणार नाहीये, तू निघ. तो अरुंधतीला म्हणतो, मी हे प्रकरण संपवतो, तू जा. अरुंधती म्हणते, मी पण थांबते, तू उगाच भांडत बसशील. यश म्हणतो, आई मी भांडणार नाही, मी अतिशय प्रेमाने बोलतो या माणसाशी, प्लीज तू निघ, ते क्रिटिक तुझ्या आधी येतील. तर अरुंधती तिकडून रिक्षाने जाते. इकडे अभि आणि अशोकचं भांडण तसंच चालू असतं. तर तेवढ्यात तेथे मॅनेजर येतो आणि तो त्यांना सांगतो की फूड क्रिटिक आलेत. फूड क्रिटिक म्हणून आलेली ती संजनाची मैत्रीण मिहिकाच असते. मॅनेजर अशोकला म्हणतो, तुम्ही कशाला वाद घालत बसलाय, चला कामाला लागा.
त्यानंतर अभि क्रिटिकचं वेलकम करतो आणि त्यांना बसायला सांगतो. अभि अरुंधतीला फोन करून म्हणतो, आई कुठेस तू? त्या मॅडम आल्या, त्या तुझ्याबद्दल विचारतायत. मी करतो इकडे सगळं मॅनेज, पण तू लवकर ये नाहीतर आपलं बॅड इम्प्रेशन पडेल. तुला माहिती आहे ना यांचा रिव्ह्यू आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. तर अरुंधती म्हणते, मी आलेच 2 मिनिटामध्ये. क्रिटिक अरुंधतीबद्दल विचारतच असते, तर अभि म्हणतो त्या येतच असतील. तेवढ्यात अरुंधती तेथे येते. त्या दोघी एकमेकींना इंट्रोड्यूस करतात. इंट्रोड्यूस करताना मिहिका सांगते, मी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन फूड रिव्ह्यू देते आणि न्यूजपेपरमध्ये फूड कॉलम लिहिते. तर अरुंधती म्हणते, हो मी तुमचे लेखही वाचलेत. तर मिहिका म्हणते, ओ दॅट्स रिअली ग्रेट. मी इथे आज तुमच्या रेस्टॉरंटमध्ये ऑथेंटिक डिश खायला आली आहे. लोक त्यासाठीच तुमच्याकडे येतात ना? तर अरुंधती म्हणते, हो आम्ही आमच्या रेस्टॉरंटमधल्या सगळ्या स्पेशल डिश तुम्हाला खायला घालू. तर मिहिका म्हणते, शुअर, मला तुमचा एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूसुद्धा घ्यायचा आहे. तुम्ही एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकलाय त्याबद्दल ऐकायला मला नक्कीच आवडेल. तर अरुंधतीसुद्धा म्हणते, हो मलासुद्धा नक्की आवडेल त्या प्रवासाबद्दल बोलायला. पण त्याआधी मी तुम्हाला आमच्या स्टाफशी ओळख करून देते. त्यावेळी ती सगळ्यांची ओळख करून देत असताना म्हणते, ही निशा वयाने अगदी लहान आहे परंतु खूप कष्टाळू आहे. हे मॅनेजर यांचा सगळ्यांवर वचक असतो. यांनी दिलेल्या वेळेमध्ये मलासुद्धा यायला लागतं. हा अशोक हा इथलं सगळं सांभाळतो. हा असला की मला काही काळजी नसते. आणि दीपकला बोलावून सांगते की हा आमचा शेफ आहे. याच्याबद्दल तर काय सांगायचं, त्याच्या हातची चव सगळ्यांना इथे खेचून आणते. तुम्ही बसून घ्या, आपण मग निवांतपणे गप्पा मारू. तुम्ही आमच्या इथले आधी सगळे पदार्थ टेस्ट करून घ्या. तर मिहिका म्हणते, त्याआधी आपण तुमचे काही फोटोज काढून घ्यायचे का? तुम्ही जिंकलेल्या ट्रॉफीबरोबर मला तुमचा फोटो हवा आहे. आणि मिहिका विचारते, तिथे ठेवलेल्या सगळ्या ट्रॉफी तुमच्याच आहेत ना? तर अरुंधती सांगते, हो एक माझी आहे आणि एक मिहिरची आहे. तर मिहिका म्हणते, हो खूप पॉप्युलर कॉम्पिटिशन होती ती. त्यानंतर अरुंधतीचे फोटोज क्लिक करायला चालू असतं. त्यावेळी एक कस्टमरचा धक्का अरुंधतीला लागतो आणि तिच्या हातातील ट्रॉफी खाली पडून ती तुटते. अरुंधती आणि बाकी सगळ्यांनासुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर अभि तिच्याजवळ येऊन म्हणतो, आई अगं लक्ष कुठे आहे तुझं? तुटली बघ ट्रॉफी. आता कितीही जोडलं तरी पुन्हा पहिल्यासारखं नाही होणार. त्यावेळी अरुंधती म्हणते, असू दे. ती तुटलेली ट्रॉफी दोन्ही हातांनी जोडल्यासारखी धरून अरुंधतीचे फोटोज क्लिक केले जातात. त्यानंतर मिहिका म्हणते, अरुंधती मॅम आपण तुमचा इंटरव्ह्यू नंतर घेऊ. आधी मला इकडचं फूड टेस्ट करायला आवडेल. तर अरुंधती म्हणते, हो चालेल ना, मी तुम्हाला तेच म्हणणार होते. काय खायला आवडेल तुम्हाला? तर मिहिका म्हणते, तुमची कोणतीही स्पेशल डिश. आणि तसंही तुमच्या रेस्टॉरंटबद्दल आम्ही खूप ऐकले. मिहिर शर्माच्या वेगवेगळ्या रेसिपीजमुळे हे तुमचं रेस्टॉरंट एवढं फेमस झालं आहे आणि आता तुम्ही ॲज अ पार्टनर म्हणून जॉईन झाला आहे. तर तुमच्या काही रेसिपीज ॲड ऑन झाल्याच असतील मेनू कार्डमध्ये. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा. तुमची बेस्ट डिश ट्राय करायला द्या. तर अरुंधती म्हणते, बरं ठीक आहे, हरकत नाही. मिहिरने खूप विश्वासाने हे रेस्टॉरंट माझ्या हातात सोपवलं आहे. मी त्याला नक्कीच निराश करणार नाही. ती मिहिकाला बसायला सांगते आणि म्हणते, मी तुमच्यासाठी खास काहीतरी आणते. त्यावेळी त्या रेस्टॉरंटमध्ये इतर काही वेगळे कस्टमर्ससुद्धा येत असतात. मिहिका हे सगळं ऑब्झर्व करत असते. अरुंधती किचनमध्ये डिश तयार करत असते. त्यावेळी निशा तेथे येऊन म्हणते, मिहिका मॅडम आपल्याला ग्रेड देणार आहेत ना? तर मला तर जाम टेन्शन आलं आहे. तर अरुंधती म्हणते, मलाही माझे शाळेचे दिवस आठवत आहेत गं. परीक्षा जवळ आली की शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करायचे मी. चांगले मार्क्स मिळायला हवेत म्हणून. तसंच काहीतरी होतं आहे आज. सगळी तयारी झाली तरीही काहीतरी राहिल्यासारखं वाटणार आहे. तर निशा म्हणते, पण तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही बनवलेली डिश त्यांना नक्की आवडणार आहे. अरुंधती म्हणते, तसंच होऊ दे. त्यानंतर थोड्या वेळाने अभि तिथे येऊन इकडे तिकडे बघत असतो. तर अरुंधती त्याला म्हणते, तू इकडे येऊन इकडे तिकडे काय बघतोयस? सगळे आपापली कामं करतायत. जा तू कस्टमर्सला बघ. मिहिका मॅडमला पण काय हवं नको ते बघ जा. तर अभि म्हणतो, हो मी बघतो. त्यानंतर निशा तिथे येऊन अरुंधतीला विचारते, आज आपण काय बनवणार आहेत? तर अरुंधती म्हणते, आज मी आशुतोषच्या आवडीचे पदार्थ बनवणार आहे. तुला माहिती आहे का, त्यांना खूप आवडायचं माझ्या हातचं जेवण. ते नेहमी म्हणायचे, अरुंधती तू तुझं हॉटेल सुरू केलंस तर हॉटेलच्या बाहेर रांगा लागतील. त्यांना असं वाटायचं की मी जसं जेवण बनवते तसं कोणालाच जमायचं नाही. तर निशा म्हणते, मिहिका मॅडमसुद्धा तुमच्या हातचं खाऊन आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स देतील. तर अरुंधती म्हणते, तुझ्या तोंडात साखर पडो. तसं झालं तर आपल्या रेस्टॉरंटचं नाव आणखी मोठं होईल. मिहिर किती खुश होईल. या रेस्टॉरंटच्या बाबतीत तो खूप हळवा आहे. माझ्या फोनची वाट बघत असेल तो. फोन आला की सगळा वृत्तांत कळवायचा आहे त्याला. ती निशाला विचारते, काल सगळं किचन व्यवस्थित धुवून पुसून घेतलंय ना? एकही केस चालणार नाही मला. तर निशा म्हणते, हो मॅडम माहिती आहे आम्हाला. काल आम्ही सगळ्यांनी मिळून आपलं किचन अगदी स्वच्छ केलंय. आपलं किचन कायमच स्वच्छ असतं. तुम्ही काळजी करू नका.
इकडे घरी समृद्धीमध्ये रूममध्ये संजना इकडे तिकडे फेऱ्या मारत असते हातात मोबाईल घेऊन. तर अनिरुद्ध त्यावेळी तेथे येऊन तिला विचारतो, एवढी रेस्टलेस का आहेस? तर संजना म्हणते, नाही काही नाही, जनरल फेऱ्या मारत होते, शतपावली घालत होते. अनिरुद्ध म्हणतो, खोटं बोलू नकोस, मी तुझा चेहरा वाचू शकतो, आय कॅन रीड युअर आईज, खरं सांग, पुन्हा काहीतरी प्लॅनिंग प्लॉटिंग सुरू आहे ना डोक्यात? संजना, आय वॉर्न यू, परत काही घोळ घालू नकोस. तर संजना म्हणते, मी घोळ घालते? तर अनिरुद्ध म्हणतो, हो, खूप मुश्किलीने आपण या घरात परत आलोय. पुन्हा या घराच्या बाहेर जायची वेळ आली ना तर कोणीही आपल्याला या घरात परत घेणार नाही. प्लीज, आय रिक्वेस्ट यू. ऑलरेडी सगळ्यांसमोर आपली लाज गेलेली आहे, आता उरली सुरली इज्जत तरी राहू दे. तर संजना म्हणते, अरे पण मी काहीच करत नाहीये, उगाच का बोलतोयस तू? मला उगाच काही बोलायचं नाही हं. तू आणि तुझ्या घरच्यांनी काय गोंधळ घालायचाय ते घाला, मी यात पडणारच नाही. तर अनिरुद्ध म्हणतो, ओके, तुला माझा तो मित्र माहिती आहे का, वीरेन? तर संजना म्हणते, हां, तो लंडनला शिफ्ट झालाय तो ना? तर अनिरुद्ध म्हणतो, एक्झॅक्टली, तो त्याच्या मुलाकडे गेलाय, त्याच्या मुलाचं लंडनमध्ये एक हॉस्पिटल आहे. मी विचार करत होतो अभिविषयी त्या वीरेनशी बोलावं, त्या हॉस्पिटलमध्ये अभिचं काही काम होतं का ते बघावं. तर संजना म्हणते, ग्रेट, तुला काय करायचंय ते कर, तुझ्या मुलांच्या बाबतीत मी अजिबात बोलणार नाही. तर अनिरुद्ध म्हणतो, का? परवा तर चक्क अभिची साईड घेऊन बोलत होतीस, मी तर चक्क आश्चर्य झालो. तुला पटत होतं अभि त्या अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये काम करतोय ते? तर संजना म्हणते, तो त्याचा निर्णय होता, आपण काय करणार त्यात? तर अनिरुद्ध म्हणतो, अभि एक डॉक्टर आहे, खूप हुशार मुलगा आहे तो, पण ती अरुंधती त्याला तिच्या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून उभं करत असेल. त्याला एक वेळ काही कळत नाही, पण आपण त्याला समजावून सांगायला नको का? संजना म्हणते, आपण कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा काही उपयोग नाहीये. सध्या तो त्याच्या आईच्या प्रेमात आहे, मूर्ख आहे तो. अरुंधती कशी आहे ते मला विचारा. तुम्हा सगळ्यांना ती साधी वाटते, पण ती फक्त स्वीट टॉकर आहे, तिच्या मनात कपटच आहे. स्वतः रेस्टॉरंटची ओनर झाली आहे आणि स्वतःच्याच मुलाला वेटर बनवलंय. तर अनिरुद्ध म्हणतो, खरंच काही वेळेला तर मला इतका राग येतो ना, पण आपण काही करू शकत नाही, दरवेळी लक तिच्या बाजूने असतं. तर संजना म्हणते, लक वगैरे काही नाही, तिचं प्लॅनिंग परफेक्ट असतं, ती खूप हुशार आणि सेल्फिश आहे. तुझ्याबरोबर 26 वर्ष काढली तिने, कारण तिला तुझा पैसा हवा होता. सगळं आयुष्य ऐशोआरामात काढलं तिने. तू डिवोर्स दिल्यानंतर आशुतोषला धरलं. मला सांग, काय गरज होती तिला लग्न करण्याची? राहायचं होतं एकटीने, पण नाही, कष्ट न करता पैसा हवा होता तिला, आणि आशुतोषकडे तो भरपूर होता. आशुतोष अरुंधतीला लागलेली लॉटरी होती. आशुतोषच्या नावाचं मंगळसूत्र तिने गळ्यात घातलं आणि मिलेनियर झाली. तिला तिचं आयुष्य सुखाने घालवायला आवडतं आणि त्याच सुखासाठी ती कुठल्याही लेवलला जाऊ शकते. तर अनिरुद्ध म्हणतो, तिचं जाऊ दे ग, पण तिच्यामुळे मी माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावू देणार नाही. मी काहीही करून माझ्या मुलाला जॉब मिळवून देईन आणि त्या अरुंधतीच्या तावडीतून त्याची सुटका करेल. त्यावेळी संजना मनात विचार करते, तिथे काय झालं असेल काय माहीत ना. मिहिकाला विचारू शकते ना अभिला, ॲक्च्युली युजलेस अभिला. इकडे रेस्टॉरंटमध्ये गार्निशिंग करत असताना अरुंधतीला मिहिरचा फोन येतो आणि ती त्याला म्हणते, तू काही काळजी करू नकोस, सगळी तयारी झाली आहे. खुश होतील त्या, चांगले लिहितील आपल्या रेस्टॉरंटविषयी आणि चांगले स्टार्सही देतील. ती मिहिरसोबत फोनवर बोलतच असते. त्यावेळी अभि किचनमध्ये येऊन बाकीच्यांना म्हणतो, काय टाइमपास चालू आहे, डिशेस तयार झाल्या की नाही? तर निशा सांगते, हो सर, मॅडमनी सगळ्या डिश रेडी केल्यात, पण 2 मिनिटं थांबा, मॅडम फोनवर बोलतायत. तर अभि म्हणतो, मॅडम फोनवर बोलतायत तर काय झालं, तुम्ही इथे रिकामेच आहात ना, तुम्हाला गेस्टला सर्व करता येत नाही? निशा म्हणते, हो सर, पण मॅडमनीच आम्हाला थांबायला सांगितलंय, त्यांना डिश गार्निश करायच्यात. अभि म्हणतो, गार्निश नाही केलं तरीही काही फरक पडत नाही, पण हे पदार्थ इथेच ठेवले आणि गार झाले ना तर त्याची वाट लागेल, आणि मग नंतर ते पुन्हा गरम केले ना तर त्याची चव जाईल, मग मॅडम आपल्यालाच ओरडतील. जरा डोकं चालवा ना. निशा म्हणत असते, पण? तर अभि म्हणतो, पण काय, तुम्ही का तुमची अक्कल चालवताय? तुम्ही वेटर आहात ना, जा ना तुमची कामं करा, जा सर्व करा. आता तिकडे त्या मॅडम वाट बघतायत, त्यांना किती वेळ थांबवून ठेवायचं? निशा म्हणत असते, सर प्लीज 2 मिनिटं थांबा. तर अभि तिला म्हणतो, तू एक काम कर, तू वर AC सेक्शन बघ जा. तर निशा म्हणते, ठीक आहे सर, पण तुम्ही हे सगळं मॅडम यायच्या आत सर्व करू नका प्लीज. निशा तिथून गेल्यानंतर अभि लगेच दीपकला म्हणतो, तू काय माझं तोंड बघत उभा आहेस, जा कामं कर. आणि तो ग्लास हातात घेऊन म्हणतो, ही सोलकढी आहे, ही स्पेशालिटी आहे का आपल्या रेस्टॉरंटची? ही तू बनवलीस ना, जा तूच घेऊन जा. आणि ती तो दीपकच्या हातात देतो. अरुंधती इकडे फोनवरच बोलत असते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजना फोनवर म्हणते, पुढे काय करायचं हे तुला माहिती आहे. हॉटेलमध्ये मिहिकाला डिश सर्व केल्या जातात, तर त्यातील एका डिशमध्ये झुरळ निघतं. तर मिहिका लगेच म्हणते, फूड कॉर्पोरेशनला तुमची कंप्लेंट करावी लागेल.
अरुंधती मिहिकाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ती कोणाचं काहीच ऐकत नाही. नंतर अरुंधती म्हणते, मला माहिती आहे किचनमध्ये कोण कोण होतं, त्यातलाच कोणीतरी एक आहे असं म्हणून ती अभिकडेच बघत असते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटू उद्याच्या भागात.